संवेदनशीलतेचं भान ठेवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा. शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस दरवर्षी ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष टाळत संवेदनशीलतेचं भान ठेवण्यात आलं. शिंदे साहेबांच्या विचारांना अनुसरून हा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपणारा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग बांधवांसाठी तसेच लहान मुलांसाठी उपयुक्त असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांची सुरुवात ठाण्यातील आनंद मठ येथील शिवसेना कार्यालयामध्ये करण्यात आली. यावेळी दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे तसेच लहान मुलांना उपयुक्त साहित्याचे वाटप खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर केवळ बॅनरबाजी किंवा जल्लोष न करता विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हीच शिवसेनेच्या सामाजिक विचारांची आणि शिंदे साहेबांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची खरी ओळख आहे. या कार्यक्रमावेळी शिवसेना महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे, उपजिल्हाप्रमुख रमेश वैती, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, उपजिल्हा संघटक वंदना डोंगरे, विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. TWJ फसवणूक प्रकरणात तिघांची 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ. बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्यप्राय परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या TWJ कंपनीचे मालक समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर आणि अमित विश्वनाथ बालम या तिघांना येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढून मिळाली आहे. याच दरम्यान फसवणूक झालेल्या 16 जिल्ह्यातील 150हून अधिक गुंतवणूकदारांनी सोमवारी एकत्र ठाण्यात नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शने केली. तसेच संबंधित तपास यंत्रणेची भेटही घेतली. यावेळी आरोपींना न्यायालयात नेल्यावर त्या फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी ठाणे न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातल्याचे दिसून आले. तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या आवाहनाला गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद मिळत असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रामध्ये एकूण 1200 कोटी रुपयांची फसवणूक करून हजारो गुंतवणूकदारांच्या रक्कमेचा अपहार करणाऱ्या तिघांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचा पथकाने गुजरात येथून अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयात हजर केल्यावर त्या तिघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. मी पोलीस निरीक्षक माधवी राजे कुंभार, गुन्हा रजिस्टर नंबर 810/2025, भारतीय न्याय संहिता कलम 316(5)61(2), MPID सेक्शन 3 प्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस उपायुक्त श्री पराग मनेरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः मी करत असून सदर गुन्ह्यामध्ये मेन जे कंपनीचे डायरेक्टर आहेत समीर नार्वेकर आणि त्यांचे मिसेस नेहा नार्वेकर आणि अमित बालम. समीर नार्वेकर हा त्याच्यातला मेन डायरेक्टर आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1100 इन्व्हेस्टर आहेत, 11,000 इन्व्हेस्टर आहेत, 1200 कोटीची अंदाजित ती रक्कम आहे. आणि आपल्या ॲक्च्युली ठाणे ब्रांचचे जवळजवळ 435 इन्व्हेस्टर आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 72 कोटीच्या फ्रॉडची रक्कम इथे लोकांनी इन्व्हेस्ट केलेली आहे रक्कम. सदर ह्याच्यामध्ये त्यांनी लोकांना असं आमिष दाखवलेलं होतं की 1 ते 10 लाखापर्यंत जे गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी 3% परतावा आणि 10 ते 25 जे इन्व्हेस्ट करतील त्यांच्यासाठी 4% आणि 25 नंतर पेक्षा जास्त अमाऊंट जे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना 5% परतावा प्लस त्यांना पार्टनर म्हणून ते कंपनीमध्ये घ्यायचं, असा हा फ्रॉड आहे. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत असून आमच्या इथले जवळजवळ आम्ही आता 13 इन्व्हेस्टर आहेत, आता अजून वाढत चालले आहेत. आता आज आम्ही काही इन्व्हेस्टर आलेले आहेत, 58 इन्व्हेस्टर आतापर्यंत माझ्याकडे आलेले आहेत. एकूण 7 कोटीची रक्कम एकट्या ठाणे ब्रांचमध्ये तक्रार आली आहे फिर्यादीची.
आणि पण ठाणे ब्रांच इन्व्हेस्टेड जी अमाऊंट आहे ठाणे ब्रांचमध्ये ती 72 कोटीची आहे. तसंच आता आपण आज कोर्टामध्ये हजर केलं होतं समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर आणि अमित बालन यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे. तर सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत असून कुठे कुठे 1200 कोटीचा विनियोग त्यांनी कसा केला आहे, कुठे ती रक्कम गुंतवली आहे याचा आम्ही तपास करत असून आम्ही ठाण्यातील जे इन्व्हेस्टर आहेत, जे ठाणे ब्रांचच्या ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना आम्ही असं ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आव्हान करतो की त्यांनी पुढे यावं आणि तक्रारी द्याव्या आणि इथून पुढे अशा कुठल्याही प्रलोभनाला त्यांनी बळी पडू नये एवढंच आम्ही त्यांना सांगू शकतो. एकूण किती कोटीची रक्कम होती? एकट्या ठाणे ब्रांचची जर आपण म्हणाल तर ती 72 कोटीची आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात अंदाजे 1200 कोटीची ती रक्कम आहे. आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा ठाणे न्यायालयात पोलिसांनी त्यांना हजर केले. तिन्ही आरोपींना न्यायालयाने 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढून मिळाली. तर ठाणे जिल्ह्यातील 11 गुंतवणूकदारांची संख्या आता 58 झाली असून ती वाढत आहे असल्याची माहिती माधवी राजे कुंभार, तपास अधिकारी, ठाणे आर्थिक पोलिसांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ही काळाची गरज असून याबाबतचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना महाविद्यालयात असतानाच मिळाले तर निश्चितच अनेक विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतील. यासाठी बांदोडकर महाविद्यालयाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन शिबिर आयोजित केले. ही निश्चितच कौतुकाची बाब असल्याचे आमदार संजय केळकर यांनी येथे नमूद केले. नागरी संरक्षण संघटना तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यामार्फत ठाणे येथील विद्याप्रसारक मंडळाचे ना बांदोडकर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजन यांच्या विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षणमध्ये विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग या विषयावर 3 दिवसीय जनजागृती व आपत्ती व्यवस्थापनाचे 3 दिवसीय प्रात्यक्षिक शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन विजय जाधव, उपनियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे, यासीन तडवी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ठाणे महापालिका आणि मीनल वानखेडे, उपप्राचार्या ना बांदोडकर महाविद्यालय यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 3 दिवसात आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार आणि आग ह्या विषयांवर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आपत्कालीन उचल पद्धती, कृत्रिम श्वसन पद्धती आणि आग विझवण्यासाठी वापराच्या पद्धती यांची प्रात्यक्षिके करून दाखवले. ह्या कार्यात त्यांना रोहित सिंग राठोड यांनी सहकार्य केले. एकीकडे दिवसेंदिवस वाढते शहरीकरण आणि भरमसाठ होणारी लोकसंख्या वाढ आणि त्यामानाने प्रशासकीय व आपत्ती निवारणासाठी असलेले तुटपुंजे मनुष्यबळ पाहता जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे व आपत्ती सजगता वाढवणे अतिशय गरजेचे असल्याचे ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रमुख यासीन तडवी यांनी देखील मार्गदर्शन करताना नमूद केले. नागरी संरक्षण व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल यांच्यामार्फत बांदोडकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनच्या विद्यार्थ्यांसाठी 3 दिवसीय आपत्ती व्यवस्थापनविषयी जनजागृती तसेच आपत्ती व्यवस्थापन कार्यात वापरण्याचे साहित्य यांची माहिती आणि प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या 3 दिवसीय शिबिरात नागरी संरक्षण संघटनेचे सहाय्यक उपनियंत्रक आनंदसिंग गढरी, बिमल नथवानी, उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र 1, कमलेश श्रीवास्तव, उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र 3, कॅरमबीर सिंग भुर्जी, उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र 4, हनुमान चौधरी, विभागीय क्षेत्ररक्षक मानपाडा डोंबिवली, रोहित सिंग राठोड, स्वयंसेवक नागरी संरक्षण दल यांनी सहभाग घेतला. या शिबिरात बिमल नथवानी व हनुमान चौधरी आदींनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या मीनल वानखेडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे ह्या शिबिरात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच ह्या शिबिरात प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या नागरी संरक्षण आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे आभार मानून ह्यापुढे देखील विद्यार्थ्यांसाठी असेच शिबिराचे आयोजन करण्याचे तसेच प्रगत प्रशिक्षण वर्ग देखील नागरी संरक्षण संघटनेचे मार्फत आयोजन करण्यास महाविद्यालय सहकार्य करेल असे सांगितले. या 3 दिवसीय शिबिरात महाविद्यालयाचे 120 विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वर्गातून उमालक्ष्मी पाटणे, सायली दप्तरदार, ऋषिकेश लब्दे हे देखील सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त 200 अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती प्रतिष्ठान, खोज फाउंडेशन व गौतम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रमाबाई भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. समाजाच्या पायाभूत विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या निस्वार्थ सेवेची दखल घेण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक प्रमोद वाघमोडे आणि इंजिनियर अमोल जगताप यांच्या संकल्पनेतून सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी बोलताना प्राध्यापक प्रमोद वाघमोडे म्हणाले, अतिशय अल्प मानधनात अंगणवाडी सेविका व मदतनीस समाजाची पायाभरणी करणारे अत्यंत महत्त्वाचे कार्य करत आहेत. बालकांचे पोषण, आरोग्य, शिक्षण आणि संस्कारांची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडताना त्या अनेक अडचणींना सामोरे जातात. तरीही कोणतीही अपेक्षा न ठेवता त्या आपल्या कामाशी प्रामाणिक राहतात. अशा सेविकांचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे. पुढे ते म्हणाले, समाजाने या सेविकांच्या योगदानाची जाणीव ठेवली पाहिजे. केवळ शासकीय यंत्रणांनी नव्हे तर सामाजिक संस्थांनीही त्यांच्या कार्याला भक्कम पाठबळ देणे आवश्यक आहे. हा सन्मान म्हणजे केवळ गौरव नसून त्यांच्या कष्टांना दिलेली मानवी दाद आहे. या सन्मान सोहळ्यात सुमारे 200 अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे सेविकांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल, त्यांच्या आत्मसन्मानाला बळ मिळेल आणि समाजात त्यांच्या कार्याची दखल अधिक ठळकपणे घेतली जाईल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. सदर कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोळकर गायकवाड यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थिती बदला. डॉक्टर मिताली संचेती. क्षेत्र कोणतेही असले तरी मेहनतीशिवाय पर्याय नाही. केवळ आपल्या सभोवताली असलेल्या व्यवस्थेला, यंत्रणेला दोष न देता कोणतीही परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी मेहनत करा. नोकरीचे ठेकार असो की शिक्षण क्षेत्र, नियमित अभ्यास आणि मेहनत घेतली तरच परिस्थिती बदलते, असे मार्गदर्शनपर वक्तव्य ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती यांनी नुकतेच झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात केले. ठाणे महानगरपालिका व रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या एसी, रेफ्रिजरेटर, वॉटर कूलर या उपकरणांच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवीप्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
नौपाडा येथील पालिका शाळा क्रमांक 19 येथील रोटरी सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व ब्लू स्टार कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 19 विष्णुनगर, ठाणे पश्चिम येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यात 11 मुलांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 3 महिन्याचे हे प्रशिक्षण असून ते मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी व व्यवसायासाठी देखील रोटरीतर्फे सहकार्य केले जाते. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त मिताली संचेती यांनी पूर्ण सेंटरची पाहणी करून सर्व उपक्रमाची माहिती घेतली आणि त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या की रोटरीने हा चालू केलेला उपक्रम हा एक अभिनव असा उपक्रम असून याच्यात रोटरी विद्यार्थ्यांना पूर्णपणे अतिउच्च प्रतीच्या साधनसामुग्रीसह प्रशिक्षण देतच आहेत. तसेच त्यांनी त्यांना रोजगार निर्मितीचे पण साधन निर्माण करून दिलेले आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा मिळावा यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करावे असे डॉक्टर मिताली संचेती यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट 3142चे प्रांतपाल हर्ष माकोल हे होते. ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी शेषराव बडे, ब्लू स्टार ट्रेनिंग सेंटरचे मॅनेजर हरीश हे उपस्थित होते. तसेच यावेळी नियोजित प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन चंदावरकर, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष सुरेश कल्याणकर, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा श्रीमती ममता वंजानी, जगदीश चेलारमानी, प्रशांत पात्रो, मेधा जोशी, देवयानी वेद, सुनील सोमण, राजेश परांजपे, नियोजित अध्यक्षा निशा कपिला, यतीन कोळंबेकर आणि अनेक रोटेरियन्स उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.